श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आणि या चैत्र नवरात्रीमध्ये कुठल्या कुठल्या आपल्या कुलदेवीसाठी आपण सेवा केल्या पाहिजेत. चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवसापासूनच आपण घट बसवतो, जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये बसवत असतो. तर कुलदेवीची जर सेवा तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये केली तर कुलदेवी जी आहे ती सदैव तुमच्या पाठीशी राहील. आपली देवी आई आपला साथ सोडून कधीही जाणार नाही. आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ बऱ्याचशा महिलांनी केलेला आहे, त्यांना त्याची अनुभूतीसुद्धा आलेली आहे. पुरुष मंडळीसुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात. तर त्यामुळे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुठल्या सेवा करून आपल्याला पुण्य कमवून घेता येईल की जेणेकरून आपल्यावर संकट दुःख येणार नाहीत. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सर्व अडचणी जर संपून जाव्या असं मनापासून वाटत असेल ना, तर नेहमी महिलांनो दादांनो या चैत्र नवरात्रीमध्ये जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होत असतं, तर ते रामनवमीपर्यंत असतं. तर बरेचसे जण बघा चैत्र नवरात्रीमध्ये घट बसवत असतात. बऱ्याचशा लोकांकडे अखंड दिवा लावला जातो, याची माहिती मी तुम्हाला आधी दिलेली आहे. तर चैत्र नवरात्रीमध्ये घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केल्यामुळे घरातली नकारात्मकता नाहीशी होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि मग दुःख अडचणी संकटे जी आहेत तर ती येत नाहीत. आयुष्यामध्ये सगळ्यांची प्रगती होते, घरातल्या सगळ्यांची प्रगती होते आणि प्रत्येक घरातील आईवडिलांना हेच वाटत असतं, माझ्या घरातल्या लोकांची सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे आणि अडचणी दुःख येऊ नयेत, आणि आले तरीही त्याच्यावर मात करण्याची ताकद आपल्या देवी आईने आपल्या कुलदेवतेने आपल्याला द्यावी, अशी आपण नेहमी इच्छा बाळगत असतो. तर बघा शारदीय नवरात्रीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व चैत्र नवरात्रीला सुद्धा आहे. तर चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करत असतो. गुढीपाडव्याला पण बघा किती महत्त्व आहे. 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी घटस्थापना केली जाते. म्हणजे जसं आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो, तुमच्या घरी चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतील तर नक्की त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करा. त्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. कुलदेवीची घटस्थापना केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभरून येतं आणि कुलदेवीचा कृपा आशीर्वाद राहतो. आणि घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जो आहे तो घटस्थापना कलश स्थापना मुहूर्त मुख्य शुभ मुहूर्त 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:53 ते 10:10 काही ठिकाणी 7:43 पर्यंत मुख्य मुहूर्त सांगितला जातो. अभिजित मुहूर्त पर्यायी सकाळी 11:47 ते 12:36 या वेळेत घटस्थापना करून माता दुर्गेची पूजा सुरू केली जाते. तर बघा, आणि जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर तुम्ही अखंड दिवा लावा. दिवा लावण्याला असं काही रिस्ट्रिक्शन नाही. कोणी असं म्हणू शकत नाही की आमच्याकडे दिवा लावत नाही. बघा तुम्ही काहींच्या देवाऱ्यामध्ये बघितलं असेल 12 महिने 24 तास तेवत राहील असा दिवा लावला जातो. तर त्यामुळे आपण 10 दिवस 9 दिवस तर लावूच शकतो. आणि यामुळे बघा दिवा का लावला जातो, उगाचच दिवा लावायचा म्हणून लावत नाही. त्यामागे सुद्धा कारण आहे. दिव्यामुळे प्रकाश येतो. तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येण्यासाठी, आपल्या आयुष्यातला अंधार दूर होण्यासाठी, अंधार म्हणजे काय, दुःख अडचणी संकट, तर ते निघून जाण्यासाठी प्रकाश येण्यासाठी आपल्याला देवासमोर दिवा लावायचा असतो. आणि आपण जी काही सेवा करतो तर त्यावेळेस दिव्याच्या साक्षीने करत असतो. म्हणजे दिवा त्याची एक साक्ष देत असतो. आपण केलेल्या सेवेचं दिवा जो आहे तर तो साक्ष देत असतो आणि त्याचं इच्छित फळ आपल्याला देत असतो. म्हणून बघा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा या नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी जेव्हा गुढीपाडवा असतो तर गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे. यूट्यूबला लावा, तुम्ही तोंडाने म्हणा तरी पण चालेल, पण दररोज तुम्हाला किमान एकदा तरी घरामध्ये रामरक्षा जी आहे तर ती म्हणायची आहे. यूट्यूबवर तुम्ही सकाळी सकाळी लावून दिली तरीसुद्धा चालेल, पण रामरक्षा घरामध्ये तुम्हाला त्याचे ध्वनी जो आहे तर तो पसरलाच पाहिजे. यामुळे निगेटिव्हिटी कमी होते. यानंतर चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत, म्हणजे जवळपास गुढीपाडव्यापासून ते चैत्र महिन्याची पौर्णिमा येईपर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. तुम्ही रामनवमीपर्यंत करू शकता. आता बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ बऱ्याचशा ताईंनी घेतलेला आहे. कारण काय आहे, हा ग्रंथ जो आहे ना, जर तुम्ही एकदा वाचलात तर तुम्हाला वाचण्याने सुद्धा त्याचं फळ मिळतं. हा संपूर्ण ग्रंथ म्हणजे एक पाठ असतो. आता यामध्ये बघा 13 अध्याय असतात.
तर संपूर्ण अध्याय एकाच वेळेस वाचणं याला संपूर्ण पाठ असं म्हणतात. अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की कसं करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत. तर बघा, बरेचसे लोक 9 दिवस उपवास करतात. कोणी उठता बसता म्हणजे गुढीपाडव्याला उपवास धरतात आणि शेवटच्या दिवशी रामनवमीला धरतात. बाकीमध्ये उपवास धरत नाही. जमल्यास या 9 दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. बघा, आपण काही सेवा करत नाही, काही करत नाही, तर अशा चुका होऊन देऊ नका. मांसाहार हा टाळलाच गेला पाहिजे, की जेणेकरून मग आपल्याला काही वाईट गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. यानंतर चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही व्रत वगैरे करताय, दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, काही तुम्ही अजून दुसरा कुठला उपवास वगैरे करताय, तर या दिवसाचं झोपणं जे आहे तर ते टाळायचं आहे. यानंतर नवरात्रीमध्ये बघा, आपल्याला चामड्यापासून बनवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या घालायच्या नाहीत. कारण ते लेदर जे असतं ते जनावरांच्या स्किनपासून ते बनवलेलं असतं. यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनसुद्धा घरातल्या स्त्रीचा अपमान होऊ देऊ नका. घरातली स्त्री जी आहे तर ती देवीचं रूप असते. तर त्यामुळे अजिबात आपल्याला आपल्या घरामधल्या स्त्रीचा अपमान होईल असं काहीही तुम्हाला बोलायचं नाही आहे. शिवी वगैरे भांडण घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर असे काही छोटे छोटे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. फार असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दान करायचं आहे. यथाशक्तीने जमेल ते दान करा. अन्नाचं दान करा. कोणाला पैसे पाहिजे असतील, पैसे शक्यतो देण्यापेक्षा बघा, कोणाला काहीतरी तुम्ही घेऊन द्या. काहीतरी कपडे द्या, ब्लँकेट द्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, छत्री घेऊन द्या, चपला घेऊन द्या. हे दान करा. काहीतरी विचार करा. उगाचच आता काय म्हणजे त्या लोकांना कसली गरज आहे हे तुम्ही पहिले चेक करा आणि मगच दान करा. एखाद्या आश्रमामध्ये जा, तिथे त्यांना विचारा की त्यांना तिथे कसली गरज आहे. ते लोक सांगतात. आता आम्ही जिथे आश्रमात जातो तिथे आम्ही एकदा फोन करून विचारतो की सध्या काही कसली गरज आहे का. मग ते सांगतात तेल द्या किंवा साखर द्या, काही धान्य द्या किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या द्या. असं त्यांना विचारून दिल्यानंतर मग आपल्याला पण म्हणायला समाधान वाटतं की नाही, आपण दिलेली गोष्ट जी आहे ती कामी आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही मनापासून काहीही दान करा, यथाशक्तीने करा, चालेल. असं काही नाही की तुम्ही एखाद्या शाळेमध्ये बघा बुक्स वगैरे पण देऊ शकता. जी गरीब मुलं वगैरे आहेत, शाळा शिकतात, तिथे तुम्ही जाऊन त्यांना नोटबुक्स वगैरे देऊ शकता. ठीक आहे. आता दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा तुम्हाला करायचा आहे. यामध्ये 1 ते 13 अध्याय असतात. तुम्ही गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत याचं जमेल तितके जास्त पाठ करा. बघा, आपण काय करतो, बापरे 21 पाठ, बापरे 51 पाठ असे करतो. अशा संख्या ऐकून मगच आपण कधी-कधी आपण कंटाळा करतो आणि मग मनाशी धरून नका, की फक्त देवीला पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवासमोर नमस्कार करा, मुजरा करा आपल्या स्वामींना आणि मनापासून सांगा, की मी हे पाठ करत आहे. जमेल तितके जास्त पाठ देवी आई माझ्याकडून करून घे आणि मग तुम्हाला जमतील तशी यामध्ये 13 अध्याय आहेत. संपूर्ण एका दिवसात तुम्ही 1 पाठ करू शकता. 2 दिवस म्हणून 1 पाठ करा, 3 दिवस म्हणून 1 पाठ करा. पण करण्याला महत्त्व आहे आणि मन लावून करा. जेवढी तुम्ही सेवा करताय ना रोज 15 मिनिटे म्हणा, अर्धा तास म्हणा, तर तुम्हाला मन लावून करायची आहे. दुसरी गोष्ट, दुर्गा सप्तशतीचा पाठ पुरुष, स्त्री, मुली, वयस्कर लोक कोणीही करू शकतं. असं त्यासाठी काही नाही की याने नाही करायचं, त्याने नाही करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.